माजी सरपंच योगेश पाटील हे द्रोणागिरी नोडमधील धुतुम पागोटे रस्त्यावर जात असताना एका कंटेनर चालकाने त्यांना ओव्हरटेक करून धडक दिली। त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असताना त्या ठिकाणी अनेक परप्रांतीय चालक जमा झाले आणि योगेश पाटील यांच्या गाडीला घेराव घेऊन गाडीत फटकारे मारण्यास सुरुवात केली। घटनेचे गांभीर्य पाहताच योगेश पाटील यांनी गाडी सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे जमा झालेल्या ट्रेलर चालकांनी गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। घटनेचे गांभीर्य पाहून योगेश पाटील पळून गेल्याने पुढील अनर्थ टाळला, मात्र संबंधित प्रकरणाची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। योगेश भाई, काय झालं आज? मी पागोटे गावचा माजी सरपंच असून वेळोवेळी ज्या काही समस्या असतात त्या नेहमी निरासन करण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने मी करत असतो। मी माझ्या गाडीचं काम निघालं असताना मी मिस्त्रीला घेऊन गेलो, तर तिथं अनधिकृत पार्किंगमध्ये असलेली गाडीने माझ्या गाडीला तिथं येऊन टच केली। त्याच्यानंतर मी त्याला विचारणा केली असताना सदर्भ त्याच्यात माझी बाचाबाची झाली, थोडीशी टच झाली हे समजून मी पुढे गेलो। यू टर्न मारल्यानंतर त्यांनी पूर्ण दगड हातात काठ्या घेऊन माझ्या गाडीवरती ते फोडण्याचा प्रयत्न करून माझ्यावरती प्राणघातक आला। ही बाब म्हणजे फार दुर्दैवी आहे आणि कमीत 8 लोक ती होती। तर एखाद्या जर व्यक्तीवरती असा जर प्रकार होत असेल आणि हा जर व्यक्ती जर रात्रीचा प्रकार असता तर निश्चितच त्या व्यक्तीचा कोणाचाही जीव घेऊ शकतात। तर याचा शासन दरबार योग्य ते विचार करावा ही माझी नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।